हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मस्त असाल. येस. जसं की आता आपण लग्न सिरीज तर ऑलरेडी आपली कंप्लीट झालेलीच आहे आणि त्याला तुम्ही खूप जास्त प्रमाणात सपोर्ट केलेला आहे. असंच तुम्ही पुढे सुद्धा आम्हाला सपोर्ट करत राहा. येस. आणि आज आपण एक नवीन ब्लॉग चालू करतोय आणि आम्ही कुठे जातोय हे तुम्ही आमच्या जर्नीमध्येच बघा. येस. की आम्ही कुठे जातोय आणि आम्ही पहिल्यांदाच चाललो. हा, आम्ही पहिल्यांदाच चाललो. लग्नानंतर सुद्धा पहिल्यांदाच आणि माझ्या रिलेशन मध्ये असताना आम्ही कुठल्या मंदिरामध्ये जास्त गेलो नव्हतो. येस. तर मग हे सगळं फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. तर आम्ही अशा प्रकारे आम्ही रेडी झालेलो आहोत. येस. आमच्या मॅडम बघा किती छान दिसतात. आणि माझा नवरा पण छान दिसतो. मी तर पहिल्यापासून छान आहे, म्हणून तुझं लग्न केलं माझ्या बरोबर है ना? तो खूपच छान आहे. येस. बघा. हो, फक्त डोळे माझे उघडत नाही कारण अजून कारण आज झोप माझी सकाळीच पूर्ण झाली झाली. त्याची. येस. सो आपण भेटू. तुम्हाला नक्कीच ही जर्नी सुद्धा आवडेल हा. आणि आमच्याबरोबर कनेक्टेड राहा जर्नीवर शेवटपर्यंत. तुम्हाला आणि आमच्यासोबत आणखी कोण कोण आहे ते तुम्हाला आम्ही येस थोड्या वेळामध्ये दाखवू. आणखी आम्हाला पुढे सुद्धा कनेक्ट होणार आहे. येस. त्यांना सुद्धा आपण लवकरच भेटू. सो फायनली गाईज आता आम्ही निघालोय आणि तुम्ही बघू शकता आपल्या बरोबर आपली फॅमिली आहे. मम्मा. येस. सो हाय करा सगळ्यांनी. न्यू कपल आमचे मागे बसले. ओके. सो पप्पा आपण कुठे चाललोय? पळसदरीला, नंतर मड स्वामींच्या मठामध्ये आणि नंतर मडच्या गणपतीला. येस. सो गाईज असं आमचं आज असं रुटीन असणार आहे की आम्ही पहिला कदाचित महडला पण जाऊ करू. आय गेस तरी महडला जाणार आहे. मग yes. तिथून आम्ही स्वामींच्या मठामध्ये जाणार आहे. हा. आणि आमच्यासोबत आणखी लोक कनेक्ट होणार आहेत. Yes. ते पण आम्ही तुम्हाला दाखवतोच कोण कोण आमच्या सोबत आहे ते. येस गाईज, जसं की आम्ही तुम्हाला म्हटलं होतं आमच्यासोबत कोण आहे बघा. से हाय हिरो. आणि इकडे पण कोणतरी आहे. ओ जिजू, मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपलीची झोप नाही झाली गाईज. झोपायसाठी अर्णव आमच्या सोबत आहे. अर्णव, आपण कुठे चाललोय? स्वामीच्या मठात. स्वामींच्या मठामध्ये चाललोय. आणि तो आता काय बोलला? पाया पडून कुठे जायचं? घरी जायचं. हो, कशासाठी? पप्पा येते मला घ्यायला. अच्छा, पप्पा येणारच आहेत तुला घ्यायला. थांबलेत पाठी. नाही, पप्पा गेले आता घरी. नाही, शूटिंगला गेले. शूटिंगला गेलेत. हा. बोल, विचारता ना तुम्ही कशा आहात? बोल. कसाच पप्पा? पप्पा नाही. पप्पा नाही. हाय गाईज, कशा आहात? बोल. कसा आहेस तुम्ही? आपण बरेच दिवसातून भेटलो असं बोल. आम्ही दिवसासाठी भेटलो. तुम्ही समजून घ्या अर्णव नक्की काय बोलतोय ते. अर्णव आता सध्या लाजतोय. तर आता आपण भेटूया तुम्हाला थोड्या वेळाने. बाय 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 बाय. हात हात कर. सो गाईज, तुम्ही आता असा विचार करत असाल की अरे ही लोक परत उतरले, म्हणजे नक्की काय विषय? थोडाफार नाश्ता आणि चहा वगैरे करायचा बाकी होता. आणि आम्ही तुम्हाला बोललोच होतो की आमच्यासोबत आणखी लोक कनेक्ट होणार आहेत. ते कोण आहे तुम्हाला आता दाखवतो. वेट एक मिनिट. सो हीच ती आमची मंडळी. हा, तुम्हाला तर माहिती असेल, हा निक्या, ही प्रणोदी, सॉरी, हाय, ही माझी मामी आणि मामा. येस. पप्पा वाट बघतायत की कधी आता सगळेजण निघतात आणि मी कधी जरा एकदा गाडीमध्ये बसतोय है ना. आणि आपली सध्या बिझी आहे मोबाईलमध्ये. काय झालं? अर्णव का रडतोय? अर्णव का रडतोय? अर्णव. सो आता आम्ही कुठे चाललोय गाईस? तो आपल्याला किती वेळ लागणार निक्या? पाऊण तास तरी लागेल ना. आम्ही असं एकत्र भेटलो ना की असं टाइमपास होतो. टाइमपास होतो. तू ठरवशील की 1 तासात पोहोचू, ते आमचं शक्य नाही. आम्ही 7 वाजता निघणार आहे. हा, आम्ही 7 वाजता. ते आम्ही किती वाजता बोलतोय? 1:30 वाजता. 1:30 वाजता. 1:30 वाजता फोन करू व्हिडिओ कॉलवर. हे किती वाजता निघायचं? ही बोलली 5 वाजता उठ. म्हटलं 5:30 ला शक्यच नाही बोलली. शक्यच नाही. आणि मी सगळ्यात late. मी 8 वाजता उठलो. नाही, आता आपला प्रयत्न हाच होता की आपण लवकरात लवकर निघायचं. पण आपलं लवकर म्हणजे बरोबर आपण लवकर निघालोय. म्हणजे 11:30 वाजले आता तरी. पण ठीक आहे, चालेल, पोचू आता. 12:15 येस, चालेल. चला आता निघूया आपण. येस, निघा. चलो गाई, चला चला चला. बाय बाय. अगर तुम मिल जाओ जमाना छोड़ देंगे हम. अगर तुम मिल जाओ जमाना छोड़. हाय गाईज, आता आम्ही पोचलोय.
येस आता मठामध्ये finally पोहोचलेलो आहोत. मठामध्ये. हम्म. आता तुम्हाला दाखवतो आमचा पण फर्स्ट एक्सपिरियन्स हा आणि आता सध्या तिथं आरती चालू आहे. आम्ही पहिला आरतीला जातो आणि मग मग आपण थोड्या वेळाने बोलूया. येस. हे स्वामींचा फोटो आहे तिथे पाया पडायच्या नंतर तिकडनं आतमध्ये स्वामींचा असा फोटो आहे. सगळ्यात पहिला आतमध्ये आल्यावरती त्या पाया पडून मग आतमध्ये येते स्वामींचे दर्शन केलं जातं. सो गाईज हे असं आहे आपल्या स्वामींचं मठ पळसझरीचं. म्हणजे तुम्हाला दर्शन करायला मिळेल आणि खूप चांगलं मंदिर आहे. म्हणजे जर बघायला आलं ना तुम्ही म्हणजे सेम मला वाटतं ह्या लोकांनी एकदम अक्कलकोटचं थीम आहे ना तसंच सेम केलं आहे आणि एकदम प्रसन्न वाटतं इथे आल्यानंतर. काय मॅडम कसं वाटलं तुम्हाला? अप्पी कसं वाटलं सर तुम्हाला? सो असं काही हे मठ आहे आणि प्लीज इथे येऊन तुम्हालासुद्धा छान वाटेल आणि तुम्हीसुद्धा या इथे सगळ्यांनी आणि स्वामींचं दर्शन घ्या. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर जसं मी तुम्हाला बोललो आपण जेव्हा आतमध्ये येणार होतो जसं मी तुम्हाला बोललो की या मठाचा सुद्धा एक इतिहास आहे. त्या इतिहासामध्ये असं आहे की जेव्हा स्वामी मुंबईहून पुण्याला जात होते तेव्हा स्वामींनी 21 दिवस इथे विश्राम केला होता. तर या मठाला किंवा या जागेला त्यांच्या विश्रामाची पण एक जागा आहे म्हणून हे मठसुद्धा प्रसिद्ध आहे. तर त्याच्यामागे सुद्धा जशी इथे बोर्ड आहे त्याचं तुम्हाला ती बोर्डवर माहिती हे दादा आहे. हे स्वामी हे मठाचे मठाधिपती आहेत दादा. आपण त्यांना प्रेमाने दादा म्हणतो. तर त्यांना स्वामींनी दृष्टांत दिला होता. ठीक आहे. आणि या जर तुम्ही इथे आलात ना या पूर्ण इथे पूर्ण या मठाचा जो इतिहास आहे मठाचा पूर्ण इतिहास आहे तो पूर्ण इथे लिहिला आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून पूर्ण इतिहास वाचू शकता. ते थोडं काही जे थोडीफार जी माहिती आहे आम्हाला तर ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूच नक्की. असं पकडा. तर जसं मी बोललो की स्वामींनी 21 दिवस इथे विश्राम केला होता या मठामध्ये. तर या मठाचा पण तो इतिहास आहे आणि हे आपण जेव्हा स्वामींनी दादांना दृष्टांत दिलं त्यांच्या ते स्वप्नात आले आणि स्वामींनी दृष्टांत दिलं की इथे झेंडा आपण रोवला पाहिजे. तर तेव्हा दादांना दृष्टांत झाल्यानंतर दादांनी हे मठ पण सुद्धा 21 दिवसात बांधलं गेलं. आणि या मठाची जेव्हा बांधणी झाली त्या बांधणीमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. मठ हे आणि हा एक चमत्कारच आहे की 21 दिवसात हे मठ उभं राहिलं. ओके. तर स्वामींची लीला खरंच आगात आहे. तुम्ही इथे या अनुभव घ्या. आणि आता आपण महाप्रसाद घेणार आहे. महाप्रसाद हा प्रत्येक गुरुवारी रविवारी असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी महाप्रसाद आपल्याला इथे आपण त्याचा लाभ देऊ शकतो. ओके थँक्यू बाई. कळलं? येस. श्री स्वामी समर्थ. कसं वाटलं? एकदम मस्त मस्त. कसा होता एक्सपिरियन्स? तुम्ही पहिल्यांदा झाली ना तू? तुमचं कसं होतं? मी या मठात जवळजवळ 7व्या-8व्यांदा आलो असं. हां हां. माझं फर्स्ट टाईम. कसं वाटलं राकेश? अरे खूप भारी वाटतं. एकदम प्रसन्न वाटतं. असं नंतर ना खूप जेवण पण वाटतं छान इथे आल्यानंतर. होतं. मेन जेवण पण छान होतं. जेवण पण खूप छान होतं. आणि मेन गोष्ट असं आहे की तुम्ही जेवणात तुम्हीच साफ करायचं आहे तुम्हीच प्लेट ठेवायची सगळं साफ ॲक्च्युली बरं आहे. ते कोण टाकणार नाही काय आणि प्रसाद आहे म्हटल्यानंतर काही लोक काय म्हणतात ना की साईडला काढतो खरकटे त्याच्यामुळे एक चांगली पद्धत आहे. पप्पा कसं वाटलं? एकदम छान वाटलं. काय वाटलं ना? आई आली कसं मम्मी कसा होता एक्सपिरियन्स? छान वाटलं ना? जेवण पण. अनो श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सो मॅडम कसं झालं तुमचं दर्शन? मला खरंच खूप
छान वाटलं कारण माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि मी पहिल्यांदा आली. येस. म्हणजे आपण ठाण्याला तर जातोच पण हा इथे माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आणि बट ऑब्विसली मठात आल्यावरती शांत खूप वाटतं आणि ती गरज होती मेन गोष्ट की थोडं मनाला शांतता हवी. मनाला शांतता, खूप प्रसन्न वाटलं. आणि मी तर म्हणेन सगळ्यांनी व्हिजिट करा, म्हणजे सगळ्यांना बरं वाटेल. सगळ्यांनी या इकडे, छान वाटतं. ठीक आहे. पळसदरीला आहे हे मठ. आणि इकडे जर तुम्हाला येऊन जर तुम्हाला गावठी भाज्या वगैरे काय घ्यायच्या असेल तर बघा इथे मार्केट पण आहे. वेट तुम्हाला दाखवतो. हे बघा गावठी भाज्या पण तुम्हाला इथे भेटतील, फळं पण भेटतील तुम्हाला, म्हणजे आहेत, सगळं चांगलं आहे. बोरं पाहिजे. आणि तुम्हाला काय पाहिजे मॅडम? बोरं पाहिजे. का हो बोरं पाहिजे तुम्हाला? कुठे आहेत ती बोरं? तसं काय नाही आहे. हां अच्छा, बोरं काय पाहिजे? कुठे आहेत तुमची बोरं? ओके तिकडे आहेत का? यार नो आपण बोरं घेऊया. हे बघा मॅडम ही बोरं पाहिजेत. सो आम्ही आता बोरं घेतो. आर्नवला हंबावरती बसायचे. कसे काय रे अर्णव? त्याच्यावरती बसायचे बोलतात. काय बोलताय? तिकडे बसायचं. मला बोरं घे लवकर. घेऊया. कुठं आहे? बाकी बोरं कशी आहे तो? 20 रुपये. द्या ना. हा चालेल. घेतली हो काय तुम्ही? घेतली ना घेतली हो काय तुम्ही बोरं? आम्ही नाही घेतली. देता हो काय? तुम्हाला काय घ्यायचं? किती? 20 रुपयाची तर. खायला कुठली चांगली आहे? ती कच्ची होती, चांगली होती. ठीक आहे आता काय घेतली. मॅडम हे का तुमची बोरं? थँक्यू. दीदी खुश? पोरगं कुठे आहे माझं? तुझं पोरगं कुठे आहे? कुठे आंब्यावर बसत आहे. मामा आहेत, मामा आहेत. काय हे आमचे काय 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 आमचे गुरु, हा ब्लॉगर गुरु, हे ब्लॉगर. ब्लॉगर आम्ही असे आमचे ब्लॉगर गुरु. नाही, आमचं चॅनल होतं पण आम्ही इन्स्पायर झालो. हा माझ्याकडनं. इन्स्पायर्ड बाय निखिल राऊत. आणि हा अरे एक गोष्ट सांगायची विसरलो. येस. तुम्ही या मठात म्हणजे बाय रोड पण येऊ शकता. हां आणि ट्रेनने जर आलात तर पळसदरीला उतरायचं आहे. पळसदरीवरनं चालत 10 मिनिटावर हे मठ. अच्छा. तुम्ही ओके. कोणालाही विचारलात की स्वामींचं मठ कुठे आहे, आणि जागोजागी बरोबर बोर्ड लावलेले आहेत. तुम्ही व्यवस्थित चालत 10 मिनिटात इथे येऊ शकता. ओके थँक्यू फॉर द इन्फॉर्मेशन सर. बोर कसं येस येस प्लीज एन्जॉय. येस. सो आता आम्ही भेटूया. आता आपण कुठे जाणार पुढे? इथून नाही महडचं वर्धविनायक. वर्धविनायक गणपती मंदिर. ओके सो आपण तिकडे भेटूया. चलो बाय गाईस. मग नवीन नवरीबाई काय तुमचा एक्सपिरियन्स सांगा. अच्छा कैरी खाणं चाललंय का? येस. अच्छा नाही का? काय बोलताय, कसं वाटलं? खूप सुंदर वाटलं. खूप सुंदर. येस. मॅडम खूप छान. खूप छान. आम्ही खूप वेळ आलो इथे. काहीच आता आम्ही पोहोचतच आहोत. किती वेळ? 1 किलोमीटर दाखवतात नाही, 1 किलोमीटर आहे अजून. येस. तर मग आता आम्ही पोहोचू. तुम्हाला डायरेक्ट मिळतो तिथेच. सो गाईज आम्ही आता पोचलो आहोत महडच्या गणपतीच्या इथे. Yes. ठीक आहे. सो आता आम्ही चाललो देवळात. बाकी लोक पुढे गेलेत आहेत, तुम्हाला दाखवतो वेट. आणि आम्ही जस्ट तुम्हाला इन्फॉर्म करण्यासाठी थांबलो इकडे की आम्ही आता पोचलोय. आणि आता आम्ही तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे, काय आहे. आम्ही फर्स्ट टाइम मी तर फर्स्ट आपण मला फर्स्ट हेच टाइम नाही कळत आहे की आम्ही एवढं जवळ राहून एवढं चांगले आपल्या इथे देवस्थान आहेत तरी आम्ही पहिल्यांदा येतोय. नाही आता जरा एक वेगळ्या प्लॅनिंगमध्ये आहे आम्ही. हा, हा, ठीक ते आहे. पण मग वेगळं. त्यावेळेस आपण वेगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे दरवेळेस येऊ असं म्हणजे मी तरी असं विचार केलाय. आम्ही तरी असा विचार केलाय. आणि ठीक आहे. असं पण नाही की ते लांब लांब लोकेशन्स आहेत. हा अरे जवळ आहे, जवळ 60-70 किलोमीटरच आहे येऊ यार, शकत. जवळ आहे. ठीक आहे. आता आम्ही चालू बाईच्या मंदिरामध्ये. लग्नामुळे आम्ही एवढे सगळं देवस्थानं करतो. हो तर आता चला भेटूया. आपण सगळे ऑलरेडी पुढे गेलेले आहेत. येस. तर आता तुम्हाला डायरेक्ट तिकडेच भेटू. ओके. काय बोलताय? असं सगळं बघितलं ना की लहानपणाची खूप आठवण. हो ना. हे बघ याचे स्टॉल्स बघितले ना कसं वाटतं मॅडम? खूप आहे. खरंच खूप छान आहे. म्हणजे मला हे स्टॉल्स बघितले माझे बचपन याद आले. हां काय? चला आता पुढे जाऊया नंतर. सो गाईज इथे खूप गर्दी आहे. म्हणजे आम्ही पोचलो आहे महडला. आम्ही लाईनीमध्ये उभे आहोत. काय मॅडम दर्शनासाठी खूप रांग आहे. काय म्हणताय? रांग आहे खूप मोठी. हाय अर्णव हाय कर. दमला तू?
दमला आम्ही दमलो दमलो का? आम्हाला झोप आली आता आज लाडात आलाय आज जास्त लाड गणपती बाप्पाकडे आले तर जास्त लाडात आलाय. निकी मामा काढला. अरे रुद्र कुठे आहे रुद्र? रुद्रा, तू बघ. ओ ऑड मैन आउट. क्या हुआ आपको? कुछ नहीं. आ जाओ चलो आ जाओ. स्वतः आम्ही आतमध्ये चाललो आहे. बघूया आतमध्ये परमिशन भेटली शूट करायची तर करू. जेवढं जमेल तेवढं नक्की तुम्हाला दाखवू की कसं मंदिर आहे काय कसं काय चालतं आतमध्ये. ठीक आहे. ओके. तर येस गाईज आमचं दर्शन पण झालेलं आहे. येस खूप छान झालं. खूप छान झालं सगळ्यांचं तिथे गर्दी दर्शन. जास्त होती पण हा, माईट म्हणजे बी महडच्या गणपतीला आज संडे असल्यामुळे गर्दी होती. हम्म. पण ठीक आहे. ओव्हरऑल दर्शन खूप छान झालं. म्हणजे खूप प्रसन्न वाटतं इथे आल्यानंतर. म्हणजे एकदम आणि मेन शांत गोष्ट वाटतं. आतमध्ये जाऊन जे दर्शन झालं ना ते मेन आहे की ते लोक main. असं आणि टेकून फक्त आम्हीच होतो भेटलेले आतमध्ये. असतात. एवढ्या गर्दीमध्ये पण आम्हीच फक्त आतमध्ये होतो. आणि खरंच खूप छान वाटलं. म्हणजे हा पण एक एक्सपिरियन्स होता आमचा. Yes. म्हणजे लग्नानंतर ना पहिल्यांदा असंच होतं. आम्ही आणि हा, न्यूली नाही कसं वागतोय. आम्ही असं 2 वर्ष झाले पण आम्ही अजून न्यूली मॅरिड आहे. बस आम्हाला काय दुसरं काय आहे चान्सेस पाहिजे असतो. छानच पाहिजे असतो बाहेर. फक्त सगळं असं नवीन नवीन दिसायचं म्हणजे आम्हाला चान्स पाहिजे असतो. सो एनिवेज गाईज आता आपण ब्लॉगचा एंड इथेच करूया. आय होप तुम्हाला हा सुद्धा ब्लॉग आवडला आवडेल. असेल. एक आम्ही असं काही विचार न करता म्हणजे ही खरंच असं हे आपलं रँडमच असतं येस. की आम्ही ब्लॉग करायचं किंवा काय असं प्लॅन नाही आहे. म्हटलं चला आता कुठेतरी निघतोय म्हटल्यावरती आपण ब्लॉग तर करूया म्हणजे तुम्ही सुद्धा आमच्यासोबत कनेक्टेड राहा. तर आता भेटूया तुम्हाला आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब Subscribe. टू आवर चॅनल. बाय.